नमस्कार. बाहेर पाऊस पडत असताना मस्त गरमागरम पिठी भात खावासा वाटतो. तर आज आपण उडदाचे पीठ कसे बनवावे आणि त्यापासून पिठी कशी बनवावी ते पाहणार आहोत. सर्वात आधी आपण पाव किलो कुळीथ मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं मस्त खरपूस भाजून घेऊया. हे कुळीथ व्यवस्थित भाजायला तर हवेत, पण ते जळणार नाही याची काळजी घ्यायला हवी, नाहीतर पिठी आपली कडवट लागते. हे पहा, कुळीथ मस्त भाजले गेले आहेत. त्याचा खमंग वास येतोय. आता आपण हे गार करून घेऊया. यात आपण 1 टीस्पून शोप घालणार आहोत. ती मिनिटभर भाजून घेऊया. तसेच यामध्ये 3 टेबलस्पून धणे घालतात. त्याऐवजी मी धण्याची पावडर हलकीशी गरम करून घेत आहे. कुळीथ गार झालेले आहेत. ते पल्स मोडवर आपण जाडसर असे भरडून घेऊया. हे कुळीथ अगदी बारीक करू नये, कारण आपल्याला त्यांची साल काढायची आहे. आता हे कुळीथ आपण हाताने चुरडून नंतर आसडून घेऊया. यामध्ये साल राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आता शोप, धणे व कुळीथ हे सारे मिक्सरला चांगले बारीक करून घेऊया. ही पिठी तुम्ही एका हवाबंद डब्यात काढून नंतर हवी तशी वापरू शकता. पिठी बनवण्यासाठी 4 टेबलस्पून पिठी मी ग्लासभर पाण्यात भिजवून घेत आहे. यात आपण हळदही घालून घेत आहोत. पिठीत घालण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा व 7-8 लसूण पाकळ्या आपण घेत आहोत. पिठीसाठीची सर्व तयारी झालेली आहे. चला फोडणी घालूया. कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल तापलेले आहे. यामध्ये जिरे घालून घेऊया. जिरे तडतडले की यामध्ये हिंग तसेच लसूण घालूया. लसूण एक अर्धा मिनिट परतल्यानंतर यामध्ये लगेचच कांदा घालूया व तो चांगला गुलाबी रंगाचा होईस्तोवर परतून घेऊया. 5 मिनिटांमध्ये कांदा चांगला परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण मालवणी मसाला घालून घेत आहोत. मिनिटभर हा मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण पाण्यात मिक्स केलेली पिठी घालून घेत आहोत. चांगली ढवळून ती यात घालायला हवी. तसेच घालताना सुद्धा आपल्याला हलवत राहायला हवे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. यात अजून 1 ग्लासभर पाणी मी घालते आहे, कारण पिठीनंतर घट्ट होत जाते. यात आपण 2 कोकम व चवीपुरतं मीठ घालून घेत आहोत. तसेच यात गोळे फॉर्म होऊ नये म्हणून आपण ते पुन्हा ढवळून घेणार आहोत. आता या पिठीला मोठ्या आचेवर चांगली उकळी येऊ देऊया. ही पिठी पुन्हा एकदा ढवळून गॅस बारीक करून झाकण ठेवून आपण ती 8-9 मिनिटं शिजू देणार आहोत. हे पहा, आपली मस्त चविष्ट अशी पिठी तयार आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि लोणचं, पोह्याचे मिरगुंड व गरम गरम भाताबरोबर ती सर्व करून घेऊया. काय कशी वाटली आजची ही साधी सोपी चविष्ट आरोग्यदायी आणि पावसाळ्यात शरीराला ऊब देणारी पिठी भाताची रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि स्वादांची मैफिल चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.